साई फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात, तसेच साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा होणार शुभारंभ। साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे दुसरे वर्ष आहे। तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबई येथून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात। ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून 1 महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे। या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 120 येथे रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली। येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे। यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम 3 पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे। साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ यावेळी होणार आहे। ही योजना शासकीय शाळा मान्यता प्राप्त संचालित या शाळेमधील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान A आणि B ग्रेड मिळवलेला असावा आणि 75% पेक्षा जास्त गुण आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास 100% फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे। विद्यार्थ्याला पालक आई असल्यास 50% फी भरण्यात येणार आहे। पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांच्या आत असणे आवश्यक असल्याचे चेतन सुकाळे यांनी सांगितले। वार्षिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत। शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, शालेय वस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली। त्यांच्या वतीने गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक सामाजिक स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी माझा युवा सहकारी चेतन सुकाळे यांच्या माध्यमातून केले जात आहे। यामध्ये निश्चितच समाजोपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात। त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षीसुद्धा मला वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होतं आहे की सराव शिबिर, जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी ते 18 तारखेला करवाला नगर मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले आहे। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार सरनाईक, आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे दहीहंडीच्या अगोदर सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी आई वडील नसतील अशा मुलांना 100% आणि फक्त आई असेल अशा मुलांनासुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे, समाजोपयोगी कार्यक्रम आहे। त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करतं आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करत आहे। त्यामुळे मी त्यांना पूर्णतः धन्यवाद देतो। तर की दहीहंडी येत्या 2 महिने आधी बसून प्रत्येक मंडळाचं सराव हे चालू असतं। कसून प्रत्येक मंडळ सराव करत असतं। त्या मंडळांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याकरता व त्यांचं एक फिअर, कोणाचं हाईट फिअर असतं किंवा एक लाईटी फिअर असतं, तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सावरकर नगर 120 शाळा ह्या शाळेत भव्य दिव्य साई फाउंडेशनच्या माध्यमातून सराव शिबिराचं आयोजन
केलेलं आहे. त्याचसोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना, साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचे देखील लोकार्पण सोहळा हा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ह्या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची 100% फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल, त्यांचं स्टेशनरी असेल, जे इत्यादी स्कूलला जे कॉम्प्युटर फीज वगैरे असतील ते फीज झाले, प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स म्हणजे जी आई असेल जर ते असेल की तर त्यांचे 50% फीज ही फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न, फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. प्लस जे डॉक्युमेंट्स आपण घेतो तर नॉर्मल जसे की राशन कार्ड आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येईल. गोविंद जो सराव शिबिर आहे तिथे उपाययोजना काय काय? गोविंद आपण सराव शिबिराच्या इथे उपाययोजना असं बघायला गेलं की आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, तिथे डॉक्टरांची एक टीम असेल, प्लस जे बाळगोपाळ जो छोटा गोविंदा वरती चढलेला आहे त्यासाठी एक हार्नेसची देखील सोय केलेली आहे आपण. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करत आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले. भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर D स्वामी, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, देश राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे पंतप्रधान महोदयांनी आवाहन केले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात व देशाला जागतिक महासत्ता बनवण्यात महाराष्ट्राचे योगदान असावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय अजित
बहिणींच्या खात्यात पैसे आल्याने ठाण्यात जल्लोष. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींच्या खात्यात पहिल्या 3,000चा हप्ता जमा झाल्यानंतर ठाण्यात शिवसेना शिंदे गटच्या वतीने पेढे भरवून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नम्रता भोसले, जाधव, पूजा वाघ, विमल भोईर, मनीषा कोंडुस्कर, पूजा जाधव आदींसह शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. त्यावर 5,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे सर्व जे शिवसेना महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या या ठिकाणी जल्लोष करतायत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतायत. आज आपण बघतोय 2 ठिकाणांवरती जी आहे रक्षाबंधन आलेले आहे आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने ही जी निधी जी आहे ही आज मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला या सगळ्या महिला भगिनी इथे आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत. आज या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाही आहे तर ते सत्य रूपात आणतंय आणि आज महिलाच्या अकाउंटला 3,000 रुपये आलेले आहे आणि त्याचा मेसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत. तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्री जी भूमिका बजावतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले 5,48,422 लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत. तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे. महिला सुजाण व्हायला लागलेल्या आहेत. स्वतःचे बँक खातं ते काढायला लागलेले आहेत. डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही, वंचित राहणार नाही. तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो. पैसे आले परंतु विरोधक असा वल्गना करत आहेत की हे पैसे आले तुम्ही लवकर काढून घ्या नाहीतर सरकार परत घेईल. मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात. पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती अंमलात आणली. कारण अंमलात आणणारं सरकार हे पहिलंच आहे. कारण अशा योजना अशा वल्गना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मुहूर्तमेढ लागलेली आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत. आता विरोधक 2 महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करतात. पण जे संभ्रम तयार करतात मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहेत पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे गेलेले आहेत. पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा ते करतायत. तर त्या भूलथापाला आमच्यासारख्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे. समोर एक मिनिट साहेब समोर आरोग्य सेवा, मानवसेवा, तानाजी चौकात फाउंडेशनच्या तसेच आयुष्यमान असा घरगुती माता की वंदे वंदे वंदे
समर्थ भारत माता की सुजय कत्ती हाऊसिंग फेडरेशन सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील नगरसेवक सर्वांचे आयोजक नगरसेवक प्रतिभा तुमच्याकडून परत पाहिजे त्याला. अध्यक्ष डॉक्टर राजेश आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आभार मानले. आणि या पिढी मला अतिशय ह्या क्षणी आठवण येते, कारण मी रुया कॉलेजमध्ये असताना आमच्या सायन्सला मला आमच्या प्रोफेसर कुलकर्णी हे त्यांच्या घरी येऊन गेले आणि मी त्यांच्या पायाशी बसलो 2.5 तास सावरकरच्या पायाशी बसलो. आणि सावरकर ही व्यक्ती मी बसायला तयार नव्हतो तरी मला बसवलं. दुसरीला मला अपॉर्च्युनिटी मिळाली त्यांची परत जेव्हा मला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला आणि त्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशानंतर मला परत बोलवणं आलं की आपल्याला तिथे जायचं आहे. तर मी दाभोळकर परत आपलं सावरकरांच्या घरी गेलो कुलकर्णींबरोबर आणि हे क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. ओके. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने 78वा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय. ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्तांनी आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे. आपण या स्वातंत्र्य ह्याच्यात वावरू शकतो, लोकशाही पद्धतीने राहू शकतो, त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे. तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो. त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबिर आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅटरॅक्ट पासून लेझर सर्जरी तसेच चष्मा 100 रुपयात असं आपण अंबर आय केअर डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे. त्याचबरोबर आपण डायबिटीस चेकअपचं शिबिर लावलेलं आहे. जेनेरिक मेडिसिनचे औषधं सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे. NCC दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व, त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले. त्याचबरोबर एड्स, कॅन्सर किंवा वॉटर बॉर्न डिसीज जलजन्य आजार त्याच्यावर माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलंय. हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदार नोंदणी त्याचं पण शिबिर येथे लावलेलं. आज आमचं भाग्य असं आम्हाला तांबे सरांसारखा प्रमुख पाहुणा आज मिळाला ज्यांनी जे सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ आहेत आणि ते तुमच्या हृदयाचं जाणतात, तुम्हाला वरून बघून तुमचं हृदय जाणतात. अशा महान प्रभूती आपल्याला प्रमुख पाहुणे मिळाला. त्यासोबत आपले आमदार केळकर साहेब, गावकरे साहेब, शहराध्यक्ष वाघुले साहेब, आपले सुजयजी असे बरेचसे जी आपली मंडळी आहेत त्यांनी ते भेट दिले आणि आपल्या कॅम्पसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच, परंतु समाजोपयोगी निर्णय कॅम्प पण होता. त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झाला आहे. डायबिटीस पासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहेत. त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील यांनी या ठिकाणी लावलेला आहे. खरं म्हणजे 15 ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते सुराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि सुराज्याकडे घेऊन जायचं आहे. आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राबवत असते.